म्हणून आपण म्हणतो ना की माझ्या मागे उभं राहणं, तर आमचा नितीन नवने पाटील तो मला म्हणाला की ताई माझ्या डोक्यातही हेच आहे. मी 8-10 वर्षापासून याच्यावर काम करत होते की फूड आणि ट्रॅव्हलवर आपण काहीतरी करूयात. आणि माझं हे स्पष्ट मत आहे की ॲक्टरचं सेकंड सोर्स ऑफ इन्कम काहीतरी पाहिजे. आता असं नाही आहे की फक्त अभिनयावरच सगळं आपली गणितं बसतात. कारण आणि त्या दृष्टीने मी विचार करत होते की आपण काहीतरी सुरू करूयात. आणि म्हणजे अजितदादा गट राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष, मी आणि नितीन आम्ही दोघंही आहोत. आणि चर्चा करताना लक्षात आलं की तोही माझ्यासारखाच विचार करतो. त्याला जेव्हा मी सांगितलं की येस फूड आणि ट्रॅव्हल याच्याशी रिलेटेड मला काहीतरी सुरू करायचं आहे नितीन, तर तो मला म्हणाला ताई तू सुरू कर, मी तुझ्या मागे उभा आहे. सो ही खूप मोठी गोष्ट आहे हे सगळं करायला, असं कोणीतरी मागे उभं राहणं. पण तो उभा राहिला आणि आज हे स्वप्न पूर्ण होत आहे. आणि मला नेहमी वाटतं की ट्रॅव्हल फक्त नुसता प्रवास असू नये, आठवणींची शिदोरी असावी ती. आणि जिथे असे मातब्बर कलाकार असतील त्यांच्याबरोबर केलेला प्रवास हा म्हणजे तुम्ही एक आठवणींचं गाठोडं घेऊनच जाता. तर आणि दरवेळी काय होतं, कलाकार आणि प्रेक्षक, सामान्य नागरिक यांच्यामध्ये आपण व्हर्च्युअली कलाकारांचं आयुष्य बघतो पण त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचता येत नाही. मला असं वाटतं की सॉलिट्यूड हा दुवा आहे प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारापर्यंत पोचण्याचा. आणि म्हणून आम्ही या 7 टूर्स अरेंज केल्यात की जिथे कलाकार सुद्धा त्यांच्या काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करतील आणि तुम्ही सुद्धा एक चाहते म्हणून त्यांच्याबरोबर काही गोष्टी शेअर कराल आणि ती टूर किंवा तो प्रवास अविस्मरणीय होईल. सो हा खरा उद्देश आहे सॉलिट्यूडचा. आणि आत्ता आम्ही जे कलाकारांबरोबर या टूर्स अरेंज केल्या आहेत त्यामागचा. थँक्यू. तुम्ही मोठ्या संख्येने इथे आलात, मला खूप बरं वाटलं. आणि हा प्रवास तुमच्याशिवाय तो अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर जोडले जाल आणि आपण नुसता प्रवास नाही तर आठवणी बरोबर कॅरी करून घेऊन जाऊ याची खात्री आहे. धन्यवाद. थैंक यू सो मच गार्गी जी. सबसे पहले तो मैं शुभांगी जी से बात करना चाह रही हूँ. शुभांगी ताई, आप जून में जा रही है लेह लद्दाख जी. क्या एक्साइटमेंट है और आप किस तरह के ट्रैवलर हैं? मैं सोलो तो नहीं हूँ मैं, लेकिन ही संधी मला फार छान वाटली की नाव सॉलिट्यूड आहे पण मी काही जणांबरोबर असणार आहे. त्यामुळे मी ती संधी म्हटलं की नाही आता चुकवायची नाही. आणि प्रवास मला फार आवडतो आणि लेह लडाख मी बघितलेलं नाही आहे कारण की कधी चुकत राहिलं त्याची जागा नेहमीच माझ्या वेळा तारखा. आणि मला फार आकर्षण आहे लेह लडाखचं. आणि पँगॉंग लेकला मला कधी जाते असं झालं आहे. म्हणजे नुसतं 3 इडियट्समध्ये बघितलं म्हणून नाही, काहीतरी मला तिथून मिळणार आहे किंवा मी अजून शांत होणार आहे काहीतरी. आणि आपल्या म्हणजे भारताचा मला इतका अभिमान आहे की इतक्या गोष्टी इतकं बघण्यासारखं आहे. तर सुरुवात आपण लेह लडाखपासून करावी असं मी ठरवलं आहे. नंतर यांच्या बाकीच्या ज्या टूर्स आहेत त्याच्याबद्दल पण मला खूप अशी हे झाली आहे, म्हणजे मी जळले आहे आतमधनं. आता मी नेक्स्ट टाइम तिकडे जाईल. म्हणजे बघितलं मला वाटलं मला बालीलाही जायला हवं होतं, मी बालीला पण जायला हा का काश्मीरला जातोय असं झालंय मला. पण लेह लडाख सुरुवात करण्यासाठी. हां, शुरुआत तो अच्छी है. वैसे हर जगह से हमें एक अलग अलग प्रेरणा मिलती है और आजकल की लड़कियों को स्पेशली मेरी प्रेरणा ये होती है कि किसी सुंदर जगह पे जाके बहुत सारी पिक्चर्स क्लिक करनी है. तो मैं अभिज्ञा से पूछने वाली हूँ कि जब आप ट्रैवल करने जाती हो तो आपकी पिक्चर्स कौन क्लिक करता है, और इस बार जब आप बाली जाएंगी तो क्या क्या करने वाली है? नमस्कार. खरं तर गार्गीताईंनी जेव्हा फोन केला तेव्हा मला खरं तर बिलीव्ह झालं नाही की तिचा असा प्रस्ताव आहे की मी छान लोकांबरोबर एक टूरमध्ये कुठेतरी फिरायला जावं. सो आय थॉट की चल आय फोन कदाचित ते होणार नाही. पण नंतर जेव्हा तिचा फॉलोअप आला तेव्हा मला असं झालं ओके दिस इज गेटिंग रिअल अँड आय गॉट व्हेरी एक्सायटेड.
प्रवास हा माझा दुसरा श्वास आहे असं पण म्हणू शकतो, कारण मला भयंकर प्रवास करायला आवडतं. आय कॅन बी अ सोलो ट्रॅव्हलर ऑल्सो गिव्हन अ चॉईस, पण मला लोकांबरोबर प्रवास करायला सुद्धा अधिक आवडतं. वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला मिळतात, खाण्यापिण्याच्या वेगवेगळे कपडे घालायला मिळतात. सो येस, कमिंग बॅक टू युअर पॉईंट, खूप जास्त फोटोज काढले जातात, पण मला असं वाटतं मी खूप छान बॅलन्स करते फोटोज काढणं आणि त्या क्षणात रमणं ह्याच्यात. सो मी बालीला चालली आहे जसं तुम्ही बघताय तसं, आणि बालीला जाण्यामागचं सगळ्यात मोठं ध्येय हेच होतं की मला वॉटर ॲडव्हेंचर्स आणि वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत. सो दॅट इज माय गोल दिस टाईम. मी एकदा स्कायडाईव्ह केलेलं, माझे टिक करते मी, आणि गार्गीताईमुळे आता अजून एक टिक होणार आहे स्कूबा डायव्हिंग. सो आय एम सुपर एक्सायटेड टू दॅट. थँक्यू सो मच. She looks like a water baby, and we have another one. Hi, Saili. Hello. So tell me, what kind of traveler are you, and how excited are you for your tour? नमस्कार सगळ्यांना, आणि तुम्ही इथे इतक्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. म्हणजे हा एक परिवार आहे आता असं मी समजते. आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, मलाच माहिती नाही मी कुठली ट्रॅव्हलर आहे अजून. हां, मी कधी उठते आणि निघून जाते, कोणालाच माहिती नसतं. मी उठते आणि निघून जाते. मी आता परवा जंगलातून परत आली आणि कोणालाही माहीत नव्हतं मी जंगलात. सो अशी मी उठते आणि निघून जाते. पण मला एकच म्हणायचं आहे आता याच्याबद्दल, कारण जेव्हा जी माझी फिल्म होती त्याची टॅगलाईन होती, प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. तर मला असं वाटतं की या सॉलिट्यूडमुळे आणि आम्हीसुद्धा आणि अनेक प्रवासीसुद्धा जुन्याचे नवीन होणार आहेत, काहीतरी नवीन तुम्हाला मिळणार आहे याच्यातून. आणि मला कायम असं वाटतं की एक छोटासा प्रवास जरी केला, म्हणजे मी नाशिकची आता फॉर एक्झाम्पल आपण नाशिक घेऊया, तर मी कधीही नाशिकला जाऊन परत येताना मी काहीतरी वेगळं घेऊन येते, आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे आपल्या आयुष्यात, आणि त्यामुळे आपण कदाचित पुढे जात असतो असं मला वाटतं. सो सॉलिट्यूडला खूप खूप थँक्यू. गार्गीताई, खूप मनापासून आभार, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत मी फिरतही नव्हते, मी फक्त काम करत होते. आत्ता मी फिरणं सुरू केलं आहे, आणि हिच्यासारख्या इतक्या गोड माणसांमुळे मी निवांत फिरू शकते, आणि मला अशी खूप छान छान संधी मिळत आहेत. सेकंडली, मॉलदीव्स, मी म्हटलं मगाशी तसं की मला समुद्र, जिथे अथांग समुद्र आहे तिथे मला नुसतं बसून राहायलाही आवडेल. मग आता वॉटर स्पोर्ट्स तर आहेतच, त्याच्यामुळे सगळंच एक म्हणजे सोने पे सुहागाच चाललंय माझ्या आयुष्यात. आणि शुभांगी मावशी म्हणाली तसं, इथे नावं वाचून असं आलं की हां, पुढच्या वेळेला इथे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो, इथे जाऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की आम्हा सगळ्यांची आणि तुम्हा सगळ्यांची सॉलिट्यूडमुळे हे टिकमार्क होत राहणार आहेत आणि डेस्टिनेशन्स पूर्ण होत राहतील. सो थँक्यू सो मच. क्या बात है यार. सॉलिट्यूड से याद आया, ओम प्रकाश जी, आप तो बड़े ऐसे अकेले अकेले रहने वाले इंसान लगते हैं. आपका ये जो ट्रैवल का प्लान है, किस तरह का एंटरटेनमेंट आप एक्सपेक्ट कर रहे हैं? मराठीत म्हणालास तरी चालेल. हो, सोलो असं ॲक्च्युली मी सोलो ट्रॅव्हलर असं काही नाही आहे, पण माझं एक जपानची ट्रिप, म्हणजे मी शूटिंगसाठी गेलो होतो आणि बाकी कोणी फ्री नव्हते, बाकी सगळे शूटिंग करत होते, म्हणून मला सोलो फिरावं लागलं. तो एक चांगला अनुभव होता सोलो ट्रॅव्हलिंगचा. पण आता इथे काश्मीरला मला खरंच खूप म्हणजे लहानपणापासून इच्छा होती जायची, की कसं असेल ते पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात, अशी जागा कशी असेल. सो पण ते आपण एकदा जगण्याच्या ह्याच्यात अडकलो की विसरून जातो, किंवा हा ठीक आहे जाऊ, पुढच्या वर्षी जाऊ, किंवा अजून थोडे पैसे कमवल्यावर जाऊ, काही ना काही कारणांमुळे ते राहून जायचं. पण आता मी जातोय फायनली काश्मीरला, आणि म्हणजे गार्गीताईच म्हणाली, मी स्वतः नव्हतो बोललो की काश्मीरला पाठवतो किंवा कुठे पाठवतो, सो तीच म्हणाली, तर म्हटलं चला आपल्या नशिबात आहे आता काश्मीर. इट्स कॉल्ड मॅनिफेस्टेशन. येस. सो मग आता काश्मीर पासून मी सुरुवात करणार आहे, आणि मी वर्षातनं एकदा तरी आता सॉलिट्यूड सोबत कुठे ना कुठे नक्कीच जाईल दरवर्षी. आणि आधी सगळा संपूर्ण भारत आणि मग भारताबाहेर सुद्धा माझं जायचं आहे. आता सुरू झाले तर मी ते बंद नाही करत. ॲब्सोल्युटली, नशा असते प्रवास म्हणजे.
गार्गी जी, आपसे मैं पूछना चाहूँगी कि आप तो सबको दुबई लेके जा रही हैं. What's your plan? What fun you're having, girl? ॲक्च्युली मी सांगू का, माझं एक खूप दिवसापासून चाललं होतं की मला दुबईला जायचं आहे. माझा नवरा दुबईला एकटाच जाऊन आला, माझा मुलगा चालला एकटाच कॉलेजकडनं दुबईला, आणि मला असं वाटलं मीच राहिले, मला दुबई बघायचं. आणि खरंच सांगते, नितीन मला म्हणाला ताई दुबईला जातेस दिवाळीमध्ये, म्हणजे हो लगेच जाते. आणि खरंच मी पण आता दुबईला सगळ्यांना घेऊन चालली आहे, आणि मला असं वाटतं की मज्जा करणे आणि एकमेकांबरोबर आपले अनुभव शेअर करणे. सो येस. So if you book a holiday with Solitude Travels, I think it's going to be an amazing experience with such beautiful people. मैं आपसे पूछना चाहूँगी नितिन जी, आप Solitude Holiday के CEO हैं, कैसे ये आइडिया आया, कैसे आपके मन में आया कि इसको सपोर्ट किया जाए? ॲक्च्युली मी लास्ट इयर सिंगापूरला गेलो होतो, बट मला जाताना असं वाटलं की खूप प्रॉब्लेम येतो आहे की फ्लाईट तिकीट बुक करणे, हॉटेल बुक करणे आणि हॉलिडे पॅकेज जे कंपनीज विकतात तर ते सांगतात एक आणि करतात दुसरं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे असं व्यवस्थित नाही. तर मग मी एक प्लॅन बनवला मागच्या वर्षी की आपल्याला असं काहीतरी करायचं की प्रत्येक क्लायंटला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे त्याच्यातून, की काही टेन्शन नसलं पाहिजे. जस्ट लाईक फ्लाईट बुकिंग, हॉटेल बुकिंग, हॉलिडे पॅकेज, विजा, फॉरेक्स एक्सचेंज, हे सगळं. तर म्हटलं हे का करायला नाही पाहिजे. गार्गीताईशी बोललो तर गार्गीताई म्हटली की हे तर खूप दिवसाचं स्वप्न आहे माझं पण. मी म्हटलं करूया. मग आम्ही एकत्र येऊन स्टार्ट करायचं ठरवलं आणि आता सॉलिट्यूड लॉन्च करतो आहे. थँक्यू सगळ्यांचं इथं आल्याबद्दल, धन्यवाद, आभार मानतो सगळ्यांचे. थँक्यू. थैंक यू सो मच. गार्गी जी, इस ऐप के बारे में क्यों कुछ बताइए ना, क्या खासियत है इस ऐप की? मुळात आता आजपासून ॲप लॉन्च झाला आहे आणि तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. म्हणजे फ्लाईट बुकिंग, विजा, ट्रॅव्हलचं सगळा प्लॅन आणि टूर्स तर आपण करतोच आहोत. आणि ॲपमधनं एवढं निश्चित आहे की जो त्रास होतो ना एरवी आपण विजासाठी स्ट्रेस असतो, तिकीट बुकिंग असं खूप वेगवेगळं, आणि अगेन नितीन म्हणाला तसं प्रॉमिसेस खूप असतात, पण ते पूर्ण करायला आपण जेव्हा प्रत्यक्ष त्या टूरवर जातो तेव्हा लक्षात येतं की खूप त्रुटी आहेत. ऑफकोर्स आता आम्ही पण नवीनच प्रवास करतोय, कदाचित आमच्याकडने काही चुका होतील, चूकभूल घ्यावी, पण आमचा प्रयत्न हा राहील की कुठलाही त्रास न होता तुम्हाला फक्त प्रवासाचा आणि त्या सगळ्या अनुभवांचा एक चांगला अनुभव मिळावा. थैंक यू सो मच गाइज फॉर